मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयु स्वास्थ्य या विश्वच्या आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण बघणार आहोत आंब्याचे औषधी गुणधर्म। आंबा माहीत नसलेली व्यक्ती भारतात विरळच। संपूर्ण भारतामध्ये सर्वदूर आढळणारा हा वृक्ष आहे। याचे उल्लेख अगदी रामायण महाभारतापासूनच्या साहित्यामध्ये आढळून येतात। भारतामध्ये मंगल प्रसंगी किंवा पवित्र अशा वृक्षांमध्ये आंबा हा एक समजला जातो। तर त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत चला बघूया। त्याचं लॅटिन नाम आहे मँगीफेरा इंडिका। याचा उंच छान डेरेटदार वृक्ष असतो। उन्हामध्ये त्याची सावली पण खूप छान मिळते। याचे साल, पानं, फुलं, फळं, कोय या सगळ्या याचा औषधामध्ये उपयोग जो आहे तो केला जातो। साधारणपणे आता सालाचा जो आहे तर ती बाहेरची साल काढून आतली साल जी आहे तर ती काढ्यामध्ये वापरली जाते। काढा करून किंवा चूर्ण स्वरूपातही तुम्ही साल जी आहे तर ती वापरू शकतात। ज्यांना मूत्रप्रवृत्ती जास्त आहे किंवा प्रमेहासारखे व्याधी आहेत, विशेषतः पूयमेह झालेला आहे, तर त्यांना आंब्याच्या सालीचा काढा जो आहे तो अतिशय उपयोगी ठरतो। आंब्याची साल ही तुरट असल्या कारणाने ती रक्तस्तंभक आहे, त्यामुळे स्त्रियांचे श्वेतप्रदर, रक्तप्रदर यामध्येही तिचा काढा वापरला जातो। तसंच फुफ्फुसामध्ये, आतड्यांमध्ये किंवा गर्भाशयातनं जर रक्तस्राव होत असेल तर तो रक्तस्राव थांबवण्यासाठी सुद्धा आंब्याच्या सालीचा जो आहे तर तो उपयोग केला जातो। ती तुरट असल्या कारणाने जखमा पण ती खूप चांगली भरून आणते, त्यामुळे त्याचं चूर्ण जे आहे तर ते जखमेवर लावण्यासाठी किंवा पोटातही साल येण्यासाठी जे आहे तर ते वापरतात। तर अशा पद्धतीने ही साल जी आहे तर ती मूत्रसंग्राहक पण आहे, म्हणजे मूत्रप्रवृत्ती कमी करणारी आहे। स्तंभन म्हणजे अतिसार जुलाब झाले असतील तर त्याच्यामध्येही ही साल जी आहे तर ती वापरली जाते। आंब्याची पानं जी आहेत तर ती पण तुरट असतात, ती पण स्तंभक म्हणून वापरली जातात। म्हणजे उलटी होत असेल किंवा अतिसार झाला असेल तर याची कोवळी पानं जी आहेत तर ती वाटून दिली जातात किंवा त्याचा काढा करून जो आहे तर तोही दिला जातो। त्याच्यामुळे स्तंभन हे कार्य खूप चांगलं असं होतं। विशेष करून त्याची कोवळी पानं जी आहेत तर ती औषधामध्ये वापरली जातात। गळ्यामध्ये जर शैथिल्य निर्माण झालेलं असेल किंवा काही गाठ निर्माण झालेली असेल तर ही कोवळी पानं जी आहेत ती कोवळ्या फळाबरोबर वाटून जे आहे तर ती त्यामध्ये दिली जातात। तर या पद्धतीने पानांचा आणि सालीचा जो आहे तर तो उपयोग होतो। आता आपण फळ बघूया। तर कच्चं फळ म्हणजे कैरी जी आहे तर ती औषधामध्ये फारशी वापरली जात नाही, कारण ती जी आहे तर ती त्रिदोषकारक सांगितलेली आहे। ती अतिशय आंबट असल्या कारणाने ती पित्त आणि कफ जे आहे ते वाढवते आणि विशेषतः ती रक्तप्रकोपक अशी सांगितलेली आहे। त्यामुळे रक्तपित्तासारख्या विकारामध्ये किंवा ज्यांना त्वचेचे आजार झालेले आहेत आणि जिथे पित्ताची आणि रक्ताची दृष्टी आहे तर त्या लोकांनी कच्ची कैरी जी आहे तर त्याचं सेवन करू नये। मात्र हीच कच्ची कैरी जर शिजवून त्याचं पन्ह केलं तर ते जे आहे तर ते उन्हाळे लागणं किंवा ऊन लागतं ते बाधतं तर त्याच्यावर त्याच्या पन्ह्याचा खूप चांगला उपयोग होतो। ते दाहशामक आहे आणि उष्णता कमी करणारं आहे। आता आंब्याची फळं जी आहेत तर ती पिकल्यानंतर आता ती नैसर्गिकरित्या पिकलेली जास्त चांगली किंवा तुम्ही आढी लावून पिकवली तरीही चालेल, फक्त कृत्रिमरित्या पिकवलेलं फळ जे आहे तर ते वापरू नये। तर त्या पिकलेलं फळ जे आहे तर ते स्निग्ध असतं, स्नेह वाढवणारं असतं, पचायला काहीसं जड असून कफ वाढवणारं असतं, मात्र ते बल देणारं, हृदयाला हितकारक आणि पुष्टी करणारं, विशेष करून मांसधातूची पुष्टी जी आहे ती ह्याच्याने खूप चांगली होते। नेत्रांना हितकर आहे, वर्ण चांगला करतं, हृदय आहे म्हणजे हृदयाला हितकारक तर आहेच, हृदयरोगामध्येही आपण हे जे आंब्याचं फळ आहे तर ते वापरू शकतो। त्याला नैसर्गिकरित्या एक खूप छान गोडवा आहे, त्यामुळे ते तृप्ती करणारं आहे। तर असं हे फळ जे आहे तर ते फक्त मधुमेहींनी काळजीपूर्वक खायचं आहे, प्रमाणात खायचं आहे। पण बाकीच्या सगळ्यांना तर ते मधुर असल्या कारणाने, शुक्र वाढवणारं असल्या कारणाने, वीर्य वाढवणारं, बल देणारं, हृदयाला हितकारक अशी खूप उपयोगी असल्या कारणाने ते सगळ्यांनी जरूर वापरावं। आधुनिकदृष्ट्या विचार केला तर आंब्यामध्ये ए, बी आणि डी विटॅमिन असतं आणि अधिक मात्रेमध्ये विटॅमिन सी जे आहे तर ते आंब्यामध्ये असतं। आता आंब्याच्या कोईचा जो उपयोग आहे तर तो पण औषधांमध्ये केला जातो।
आंब्याची कोय म्हणजे त्याच्या आतमधली बी जी आहे तर ती अतिशय तुरट असते, त्यामुळे ती मूत्रसंग्राहक मूत्रप्रवृत्ती कमी करणारी असल्या कारणाने प्रमेहामध्ये तिचा खूप चांगला उपयोग होतो. तसंच स्त्रियांचे आजार जे आहेत श्वेतप्रदर रक्तप्रदर यामध्येही या कोळीचा खूप उत्तम उपयोग होतो. उलटी होत असेल अतिसार होत असेल तरी पण या कोळीचा त्याचा चूर्णाचा खूप चांगला उपयोग होतो. अशा प्रकारे स्तंभन म्हणून पण ही कोय जी आहे तर ती वापरली जाते. आता आंब्याची फुलं, आंब्याचा मोहर जो आहे तो हिवाळा संपत आला की मोहर फुटायला सुरुवात होते आणि मग हळूहळू त्याला फुलं यायला उमलायला सुरुवात होते. तर या फुलांचा जो उपयोग आहे तोही स्तंभक म्हणून केला जातो. म्हणजे पुन्हा उलटी झालेली असेल अतिसार झालेला असेल तर ही फुलं जी आहेत तर त्यांचा काढा किंवा चूर्ण या स्वरूपामध्ये ते वापरले जातात. आता कच्ची कैरी जी आहे तिचं साल काढून ती वाळवून त्याची जी पावडर केली जाते त्याला आमचूर असं म्हणतात. तर ते आमचूर जे आहे तर ते आंबट तुरट असं असतं, चव वाढवणारं असतं आणि मलाला भेदन करणारं असतं. म्हणजे ज्यांना मलबद्धतेचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी आमचूर चूर्ण जे आहे पावडर जी आहे तर तीही उपयोगी ठरू शकते. तर अशा पद्धतीने आंबा हा फक्त मंगलवृक्ष पवित्र वृक्ष असंच नाही आहे, तर अतिशय उपयोगी त्याच्या प्रत्येक अंगाचा उपयोग होतो. त्याच्या पानांचा, सालीचा, फुलांचा, फळांचा, कोळीचा प्रत्येक अवयवाचा जो आहे तर तो कुठे ना कुठे उपयोग केला जातो. उन्हाळ्यामध्येही हे खूप चांगलं फळ आहे. आयुर्वेदामध्ये बऱ्याचदा असं सांगितलं जातं की दूध आणि फळं हा संयोग जो आहे तो विरुद्ध आहे. अर्थातच तो विरुद्धच असतो, परंतु भावप्रकाशकारांनी आंबा जो आहे तो दुधाबरोबर खाल्ला तर त्याचे काय गुणधर्म आहेत ते सांगून ठेवलेलं आहे. तर दूध आणि आंबा असं एकत्र घेतलं तर तो विशेष करून बलदायक, पुष्टी देणारा, तुष्टी करणारा म्हणजे समाधान करणारा होतो. मांसधातूला बल देणारा, वीर्य वाढवणारा, थोडासा कफ वाढवणारा, पित्त आणि वातशामक असा आहे. म्हणजे इतर वेळेला जर आंबा बघितला तर तो थोडा जास्त प्रमाणात खाल्ला तर तो काहीसा पित्तकारक होतो, परंतु दुधाबरोबर खाल्ला तर तो पित्तशामक ठरतो. पण जर तुम्ही आंब्याचा रस घेतला जो तृप्ती देणारा बल देणारा आहे आणि त्यात थोडं तूप घालून घेतलं तर पित्त वाढत नाही, त्यात मिरपूड घालून घेतली तर कफही वाढत नाही. तर अशा पद्धतीने तो त्रिदोष शामक असा ठरू शकतो. तसंच जास्त प्रमाणात आंबा खाल्ला त्याचं अपचन झालं तर काय करायचं, तर सुंठी सिद्ध पाणी आहे किंवा सुंठीबरोबर गरम पाणी असं घेतलं तर ते आंबा जो आहे तो पचायला मदत मिळते. किंवा जिरं जे आहे ते भाजून घेतलं आणि त्याच्याबरोबर संचळ मीठ जे आहे ते घेतलं तरी आंबा पचायला जो आहे तर ती मदत मिळते. तर अशा पद्धतीने वर्ण वाढवणारा, बल देणारा, पुष्टी देणारा, मधुर असा फळांचा जो राजा आहे असा आंबा, त्याचं सेवन जरूर करावं. तुमच्या भुकेच्या पचनशक्तीच्या प्रमाणात करावं. एवढं सांगून नमस्कार.